तर हा भाग आज आपण बघणार आहोत. त्याला म्हणतो आपण एरिया अंडर द कर्व. दिस इज द मेजर ऍप्लिकेशन ऑफ द इंटिग्रेशन. एकच ऍप्लिकेशन आहे खरं. या आधीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला व्हॉल्यूम पण होतं, पण व्हॉल्यूम नसून फक्त आता एरिया बद्दल आपल्याला नाही का तो भाग विचारात घ्यायचा आहे. फक्त एरिया अंडर द कर्व. ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये फक्त एकच ऍप्लिकेशन आहे, ते म्हणजे एरिया अंडर द कर्व. ठीक आहे, मग त्याचा विचार करूया आपण. आता एरिया अंडर द कर्व बाउंडेड बाय एक्स ऍक्सिस हा जो भाग आहे. आता कर्व कर्व याचा अर्थ फंक्शन, दिलेलं फंक्शन, ही आपली कर्व झाली. दिस इज द कर्व वी आर गोइंग टू कन्सिडर. या कर्वच्या खालचा जो एरिया आहे, मला वाटतं मी हा भाग डेफिनेट इंटिग्रलच्या प्रॉपर्टीज मध्ये पण तुम्हाला सांगितलंय की इंटिग्रेशन्स आर नथिंग बट एरिया अंडर द कर्व. ज्याप्रमाणे आपण डेरिव्हेटिव्हला स्लोप ऑफ अ टँजंट असं म्हणत असतो, डेरिव्हेटिव्हज आर नथिंग बट द स्लोप ऑफ टँजंट ऑर रेट ऑफ चेंज. सिमिलरली इंटिग्रेशन्स जर फिजिकल लाईफमध्ये बघायचं झालं, इंटिग्रेशन म्हणजे नक्की काय, तर एखाद्या कर्वच्या खालचं एरिया किंवा क्षेत्रफळ ज्याला आपण म्हणतो, त्या एरियाचं जे काय कॅल्क्युलेशन होणार आहे ते म्हणजेच आपलं डेफिनेट इंटिग्रेशन. आता ही कर्व कशी आहे बघा. नाव दिस इज द कर्व y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज द कर्व. याच्या खालचा एरिया पण नुसतं सगळाचे सगळं नाही, तर या बाउंडेड बाय दीज टू थिंग्स, एक्स इज इक्वल टू ए आणि एक्स इज इक्वल टू बी, या दोन लाईनच्या आतला हा जो एरिया ए म्हणून दाखवलेला आहे इथं, दिस एरिया, हा शेड केला बघा, हा जो एरिया आहे दॅट इज द एरिया अंडर द कर्व. मग हे करत असताना किंवा कॅल्क्युलेट करताना असताना कुठल्या कुठल्या गोष्टीचा विचार केला जातो ते बघा. फर्स्ट थिंग वी विल सी व्हॉट आर द थिंग्स दॅट आर रिक्वायर्ड. या चार गोष्टींची गरज असते आपल्याला. एक म्हणजे कर्व जे दिलेलं आहे, y इज इक्वल टू कुठलं फंक्शन दिलेलं आहे हे लागतं आपल्याला. y इज इक्वल टू काय फंक्शन दिलेलं आहे. त्यानंतर एक्स ऍक्सिस तर दिलेला असतो त्याने, एक्स ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस आहे आपल्याला. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस, कोणाला सांगता येईल मला? इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस काय असतं? ऑडिओ चालू करून सांगा. एक्स ऍक्सिस इक्वेशन काय असतं? y इक्वल टू 0. झकास. y इज इक्वल टू 0 इज इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस. बघा बर का, म्हणजेच काय, हा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वर आहे आणि y इज इक्वल टू 0 कुठे आहे? इथं खाली आहे. तर वर कोण आहे? एफ ऑफ एक्स. खाली कोण आहे? 0. या दोन्ही मधला, इथं दोन्ही गोष्टींना बाउंड झाला, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि y इज इक्वल टू 0. इथले बाउंड झाले, इथले दोन बाउंड झाले. तसंच इथं x इज इक्वल टू ए आणि x इज इक्वल टू बी हे x चे लिमिट झाले. जसं y चे काय काय लिमिट्स इथं, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि y इज इक्वल टू 0 आहे इथं. ठीक आहे, तसंच इथं x इज इक्वल टू ए आणि x इज इक्वल टू बी. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इंटिग्रेशन काढाल त्यावेळेस लिमिट्स कुणाचे देत असतो आपण? x चे लिमिट्स देत असतो. हा भाग हा त्याचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचा आणि एवढ्या एका फॉर्म्युल्यावर पूर्ण चॅप्टर करता येतो आपल्याला. एरिया काढायचा झाला तर काय करणार? इंटिग्रेशन घेणार. इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचं? तर वायचं घ्यायचं, कारण की y इटसेल्फ इज अ फंक्शन ऑफ एक्स आणि फंक्शन ऑफ एक्स लाच आपण इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू काय करत असतो? एक्स. इथं dx लिहिलेलं आहे आपल्याला. आणि एक्स जे आहेत, एक्स फ्रॉम ए टू एक्स फ्रॉम बी, एक्स हा ए पासून एक्स हा बी पर्यंत, या दोन लाईन्स आहेत या. ठीक आहे, या दोन लाईन्सच्या आणि या कर्वच्या खालचा एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर हाच तो फॉर्म्युला आहे. नाव रिमेंबर दिस फॉर्म्युला. y dx एवढं लक्षात ठेवा. इथं y असेल तर इथं x येणार, जर इथं x आलं तर तिथं y येणार, हे लक्षात ठेवा. y dx. आणि यालाच आपण y म्हणजेच काय, एफ ऑफ एक्स आहे, त्यामुळे एफ ऑफ एक्स dx असं म्हणणार. अँड दीज आर द लिमिट्स फॉर x. x इज इक्वल टू एक्स, x इज इक्वल टू ए अँड x इज इक्वल टू बी. तर आता त्याच्यावरचं सम बघूया आपण, किंवा काही गोष्टी कशा आहेत. आता वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही कर्व झालेल्या आहेत, तुम्हाला कुठल्या कुठल्या पद्धतीच्या कर्व म्हणजे फंक्शन बर का, कुठल्या कुठल्या पद्धतीचे तुम्हाला फंक्शन झालेली आहेत त्या फंक्शनचा थोडासा अभ्यास करू आपण. ज्या काही कर्व तुम्हाला गेल्या वेळेस आपण स्टडी केलेल्या आहेत 11वी मध्ये. नाव रिकॉल लाईन. लाईन आठवण करूया लाईनची आपण. लाईन काय असतो? दिस इज द एक्सटेंडेड लाईन. Now what are the equations of the line? And equations of the line can be given by these 5 forms. 5 to 6 forms are there. हा पहिला फॉर्म,
स्लोप पॉईंट फॉर्म, समजा x1 y1 हा पॉईंट दिला आणि m हा स्लोप दिला, तर y मायनस y1 इज इक्वल टू m टाइम्स x मायनस x1 नी काय करतं, लाईनचा स्लोप आणि इक्वेशन दिलं जातं y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1 म्हणलं तर स्लोप पॉईंट फॉर्म मधलं लाईनचं इक्वेशन आलं. आता तेच समजा तुम्हाला या दोन गोष्टी माहित असतील, कुठला तर एक आहे स्लोप m आणि एक आहे y इंटरसेप्ट c, तर y इज इक्वल टू mx प्लस c असं लाईनचं इक्वेशन दिलं जातं. समजा मला त्या लाईनवरचे दोन पॉईंट माहित आहे, इथला एक पॉईंट आहे आणि इथला एक पॉईंट आहे, दोन पॉईंट्स माहित आहेत. एका पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1 आणि दुसऱ्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत x2 y2. असं जर असेल तर त्या लाईनचे इक्वेशन या पद्धतीने दिलं जातं, टू पॉईंट फॉर्म, x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1. हे टू पॉईंट फॉर्म वापरून याचं इक्वेशन दिलं जातं लाईनचं. आता डबल इंटरसेप्ट फॉर्म, हा काय फॉर्म आहे? डबल इंटरसेप्ट फॉर्म म्हणजे एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट. समजा हे एक्स आणि वाय ऍक्सिस आहे, तर हा माझा ए झाला आणि हा झाला बी. हे दोन इंटरसेप्ट झाले त्याचे. एक्स इंटरसेप्ट ए झाला म्हणून एक्स अपॉन ए आणि वाय इंटरसेप्ट बी झाला म्हणून वाय अपॉन बी इज इक्वल टू 1. नॉर्मल फॉर्म होता आणखीन एक नॉर्मल फॉर्म, एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी. तर हे अल्फा काय असतंय? आता ही आपली लाईन आहे, त्या लाईननी केलेला अँगल आपण घेत असतो इन्क्लिनेशन म्हणून घेत असतो थीटा, यालाच आपण टॅन थीटा जर घेतला तर याचा स्लोप मिळतो आपल्याला, बरोबर आहे का? मग या ओरिजिन पासून एखादा परपेंडिक्युलर टाकला, त्या डिस्टन्सला परपेंडिक्युलरच्या आपण पी म्हणतो. हाच तो पी, हा इथं जो पी दिसतोय तो पी. आणि त्यांनी केलेला एक्स ऍक्सिस बरोबरचा अँगल जो आहे तो म्हणजे काय असतो आपला? अल्फा असतो. सो दिस इज द अल्फा इन दॅट केस. तर या फॉर्मला इथं आपण परपेंडिक्युलर वापरतो, परपेंडिक्युलरचाच अर्थ नॉर्मल, म्हणून या फॉर्मला आपण नॉर्मल फॉर्म असे देखील म्हणतो. ठीक आहे. अँड नाउ वी हॅव द जनरल फॉर्म ऑफ द लाईन ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे कुठल्याही लाईन हा, आता समजा 2x प्लस 3y प्लस 7 इज इक्वल टू 0, हे जनरल फॉर्म मधलं इक्वेशन झालं लाईनचं. हे काय झालं? जनरल फॉर्म मधलं इक्वेशन झालं. अशा पद्धतीचं इक्वेशन आहे ना, ते जनरल फॉर्म झालं इक्वेशन. म्हणजे हे इक्वेशन जर असेल, अशा पद्धतीचं एखादी फंक्शन किंवा एक्सप्रेशन दिलं असेल, तर डेफिनेटली ते काय असणार आहे? लाईनचं एक्सप्रेशन असणार आहे. म्हणून हे एवढे सगळे फॉर्मचा विचार करून दाखवलाय तुम्हाला. अशाच रीतीने सपोज सर्कल जर असेल, सर्कलमध्ये काय विचार करतो आपण? सर्कलमध्ये एक तर सर्कल, आता ओरिजिन, इफ आय टेक द ओरिजिन ऑफ द सर्कल ॲज सेंटर ऑफ द सर्कल आणि याची रेडियस जर आर असेल, आता दोन गोष्टी दाखवल्या, एक तर याचा सेंटर हा ओरिजिन दाखवलेला आहे आणि रेडियस आर दाखवलेले आहे. असं जर असेल तर त्या सर्कलचं इक्वेशन हे काय दिलं जातं? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. मला हे फंक्शनचं याचा काय संबंध आहे? तर हे फंक्शनच्या फॉर्म मध्ये मांडता येतं मला. y square can be written as r square minus x square, and y can be given by y is equal to square root of r square minus x square. तर ह्या जरी सर्कल दिसत असला तरी आपल्याला ज्यावेळेस y इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये हे दिलं, त्याचा अर्थ सर्कल म्हणूनच घ्यायचा आपल्याला. बघा, मी हे तुम्हाला अचानक रिकॉल का बरं करायला लागलोय सर्कल? कारण की मला स्टडी करायचंय कशाचा? इंटिग्रेशन ऑफ y dx. ज्यावेळेस मी म्हणतो y जो आहे, y आपल्याला या स्वरूपामध्ये लिहिता आलं पाहिजे, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. या स्वरूपामध्ये मला लिहिता आला पाहिजे तो y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. तसंच इक्वेशन ऑफ अ सर्कल बघा, जर हा याचा सेंटर जर दिलाय, एच के हा सेंटर दिलाय, तर इथं एच आणि इथं के टाकता येईल आपल्याला. आणि आर म्हणजेच काय असणार आहे? त्याची रेडियस ऑफ द सर्कल. आर इज द रेडियस ऑफ द सर्कल. तर त्याचा फॉर्म कसा दिसणार आपल्याला? एक्स मायनस एच स्क्वेअर प्लस वाय मायनस के होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर.
हे सगळे इक्वेशन्स आपण रिकॉल यासाठी करतो की हा भाग इथं देखील लागणार आहे आणि पुढं डिफरन्शियल इक्वेशन म्हणून जो चॅप्टर आहे तुम्हाला, हा चॅप्टर झाल्यानंतर जो चॅप्टर आहे डिफरन्शियल इक्वेशन, त्यामध्ये देखील या सगळ्याचा विचार होणार आहे. म्हणून हे एकदाच रिकॉलिंग होत आहे याचं. हे स्लाइड्स मी टाकणार आहे तुमच्या ग्रुपवर, त्यावेळेस आणखीन एकदा डिटेलमध्ये बघू शकता तुम्ही त्याला. नाव इक्वेशन ऑफ सर्कल इन जनरल फॉर्म इज दिस काइंड: x square plus y square plus 2gx plus 2fy plus c is equal to 0, where is this is the center minus g and minus f. It represent the center. And what is the radius? Radius r is given by r is equal to square root of g square plus f square minus c. ठीक आहे. तर हा झाला सेंटर आणि हा झाली रेडियस, ही झाली त्याची रेडियस. ठीक आहे. हे झालं सर्कलच्या बाबतीत. नाव वी हॅव वन मोर कर्व विच इज ऑफ व्हेरी इम्पॉर्टन्स, ग्रेट इम्पॉर्टन्स, विच इज पॅराबोला. पॅराबोला जो आहे, पॅराबोलाचं बघा आता, असा जर असेल या साईडला उघडणारा पॅराबोला असेल तर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x. या साईडला जर तो उघडला तर तो काय, वाय स्क्वेअर इज इक्वल टू -4x. म्हणजे हा जो दाखवलाय असा जर असेल तर त्याला वाय स्क्वेअर इज इक्वल टू -4x. असा जर असेल तर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x. जर तो असा असेल तर काय असणार आहे इक्वेशन, आठवत आहे का? वोकलून ऑडिओ चालू करून सांगा. यू टाईपचा जर असेल तर काय असणार आहे इक्वेशन? सांगता येईल पॅराबोलाच्या बाबतीत? सर x स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ay. बरोबर आहे. जसं हे जे आडवे दिसतात ना, आडवे सगळे वाय स्क्वेअर वाले आहेत बरं का. आडवे जे आहेत ते वाय स्क्वेअर वाले आहेत, उभे जे आहेत ते कसे एक्स स्क्वेअर वाले असणार आहेत. त्यामुळं त्याचे बघा आता, हा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by म्हणून दिलेला आहे. असा जो आहे असा पॅराबोला असेल तर त्याचं इक्वेशन काय असतं, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by. हेच खालच्या दिशेने जर तो उघडला गेला तर तो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -4by आहे. ठीक आहे. मग आणखीन एकदा बघा, राईट हँडेड असेल तर हे इक्वेशन आहे त्याचं, लेफ्ट हँडेड पॅराबोला असेल तर मायनस मध्ये असणार आहे. अपवर्ड डिरेक्शन मध्ये असेल तर प्लस मध्ये आहे, डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये असेल तर मायनस मध्ये आहे. ठीक आहे. तर इलिप्सच्या बाबतीत हा आपला इलिप्स ओव्हल शेप जो दाखवल्यासारखा वाटतो, कलिंगडाचा आकार असल्यासारखा हा जो आहे तो इलिप्स शेप. इलिप्स शेप हा याच्यासाठी महत्वाचा आहे की तुम्हाला इव्हन फिजिक्स मध्ये देखील हा याचा विचार केलेला आहे तुम्ही. द प्लॅनेट्स मूव्ह अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट. अशाच पद्धतीनं आपले सगळे प्लॅनेट्स हे सनच्या भोवती आपण ऑर्बिटिंग करत असतात. त्यामुळे इलिप्सचा शेप भरपूर महत्वाचा आहे हा शेप. मग याच्यामध्ये काय आहे तर याचं इक्वेशन हे कसं दिलं जातं बघा, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता इथं जो आहे ए कशाला म्हणतो आपण आणि बी कशाला म्हणतो आपण? ए जो आहे हा इथून पार्ट एवढा जो आहे तो त्याला ए म्हणणार आपण, आणि हा जो पार्ट असतो इथून इथपर्यंतचा त्याला काय म्हणतो आपण, बी म्हणतो याला आपण. इथं कसं आहे, ए इज ग्रेटर दॅन बी. आणि दुसरी केस आता उभा असलेला पॅराबोला दाखवलाय तुम्हाला, उभा असलेला पॅराबोला, त्याच्यामध्ये काय बघा, हा जो भाग आहे इथून इथपर्यंतचा तो असणार आहे तुमचा बी आहे. हा यस, उभा भाग बी आहे आणि आडवा भाग ए आहे. पण इथं कसं आहे, ए हा बी पेक्षा लहान आहे. इक्वेशन तेच आहे बरं का, इक्वेशन काय बदलत नाही तुमचं. इक्वेशन इज द सेम फॉर बोथ काइंड ऑफ इलिप्सेस. बट एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मध्ये ए हा बी पेक्षा मोठा असेल तर आडवा येणार, ए हा बी पेक्षा लहान असेल तर उभ्या पद्धतीचा इलिप्स येणार आहे तुम्हाला. हे काय डी म्हणजे काय असतं, डायरेक्ट्रिक्स म्हणून असतं हे. हा भाग तुम्हाला 11वीला कोनिक सेक्शन मध्ये झालेला आहे. आय एम जस्ट रिकॉलिंग देम. असाच भाग आपल्याला हायपरबोलामध्ये देखील आहे. हायपरबोलामध्ये काय आहे, इथून इथपर्यंतचे जे डिस्टन्स आहे हा झाला ए, हा भाग झाला, एवढं डिस्टन्स असणार आहे ते ए असणार आहे तुमचं. सॉरी नॉट दिस मच. हा जो आहे एवढाच बघ, हा ए, आणि इथून इथपर्यंत आपण बी करतो तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जवळ एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. हा झाला असा पद्धतीचा हायपरबोला. आणि जर मी बी पहिल्यांदा घेतला आणि ए नंतर घेतला, वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू 1, मग या केसमध्ये या पद्धतीचा हायपरबोला आपल्याला मिळेल. सो नाव वी शॅल स्टार्ट ऑफ विथ द सॉल्व्ड एक्झाम्पल्स. पहिल्यांदा नाही का काही एक्झाम्पल्स तुमच्या बुकमध्ये ऑलरेडी सॉल्व्ह करून दिलेले आहेत, त्यांचा विचार आपण करूया.
आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत जे पण बघितलेलं आहे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला वापरून आता हे सोडवायचा प्रयत्न करू. फाइंड द एरिया बाउंडेड बाय, बघा बरं का, फाइंड द एरिया बाउंडेड बाय द कर्व y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय हा काय येणार, काय मिळणार आपल्याला, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय हे काय मिळणार आहे तुम्हाला, कशी कर्व असणार आहे, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय, सिमेट्रिक अबाउट y axis. बरोबर, सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस. फक्त असंच आता जे बघितलं ना आपण मित्रांनो, हे आता जे सांगितलं हे टाइमपाससाठी केलं नव्हतं आपण, आपल्याला लागणार आहे म्हणून दिलेलं आहे मी. इथं दिसतंय का बघा भाऊ, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय असा फॉर्म आहे तो, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय. मला हे 4b वगैरे ते तर आहेच, पण याच्याशी जास्त हे काय कोएफिशियंट आहे, पण एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय म्हटल्यानंतर तुम्हाला हे असं मिळणार आहे हे लक्षात यायला पाहिजे. फक्त एवढंच की या पद्धतीचा पॅराबोला मिळणार आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस वाय म्हटल्यानंतर या पद्धतीचा पॅराबोला मिळणार आहे. वाय स्क्वेअर इज इक्वल टू काहीतरी एक्स म्हटलं तर असा मिळणार आहे. वाय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस एक्स म्हटल्यानंतर हा असा मिळणार आहे. तुम्हाला हे एवढे डिटेल्स फक्त एवढ्यासाठी सांगितलं की हे पॅराबोला कशा पद्धतीचे मिळणार आहे ते दाखवलंय. वाय स्क्वेअर म्हणलं की सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस भोवती घुमतो हा, आणि एक्स स्क्वेअर म्हणलं की सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस असणार आहे. ठीक आहे, म्हणून आपण हे जे घेतलं त्याच करता घेतलं की हे कशाचं आहे याचा कमीत कमी. आता बघा तुम्हाला ही डायग्राम एक्झाम मध्ये दिलेली नसते, फर्स्ट थिंग हे लक्षात ठेवा की डायग्राम तुम्हाला दिलेली नसणार आहे एक्झाम मध्ये, तुम्हाला ती क्रिएट करायची रफ डायग्राम, मोजून करायचं नाही किंवा प्लॉट करायचं नाही आपल्याला ग्राफ कडून, पण रफ डायग्राम तरी आपल्याला त्याची काढायची आहे. तर एक आहे पॅराबोला जो असा उभा आहे, आणि दुसरं काय द वाय ऍक्सिस काय असणार आहे, अशी उभी असलेली वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस आपली आता ही एक्स ऍक्सिस झाली, एक्स ऍक्सिस, आणि एक्स इज इक्वल टू 3, एक्स इज इक्वल टू 3 म्हणजे अशी उभी लाईन या 3 मधून जाणारी, त्याला आपण म्हणतो एक्स इज इक्वल टू 3 असलेली लाईन. ठीक आहे, मग या कर्वच्या खालचा एरिया म्हणजे हा झाला, हा एरिया काढायचा आपल्याला. चांगली डायग्राम दाखवतो बघा इथं, हे झाले y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, ही आपली कर्व दिलेली. हे सगळं तुम्हाला स्वतःला तयार करायचं आहे. या चॅप्टर मध्ये नाही का एकच एक्सरसाइज आहेत आणि मोजून 10 ते 15 सम्स आहेत. सगळे सम्स व्यवस्थित सोडून घ्यायचे. तुम्हाला ज्या चॅप्टरला दिलेले मार्क आहेत ना, सगळेचे सगळे मार्क मिळतात तुम्हाला. दिस इज शॉर्ट बट स्वीट चॅप्टर, स्कोरिंग आहे, पण याच्यामध्ये असलेली एकच अडचण म्हणजे ह्या सगळ्या डायग्राम ज्या आहेत त्या थोडं तरी आपल्याला आयडिया पाहिजे की कशा पद्धतीने येणार आहे. एक्स इज इक्वल टू 3 म्हणजे ही ती लाईन, वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणजे ही ती कर्व झाली. मग या कर्व मध्ये आणि या लाईनच्या आतमध्ये आणि मग एक्स ऍक्सिसच्या मध्ये मिळालेला हा जो एरिया आहे, हा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. दिस इज द रिक्वायर्ड एरिया. शेडेड पोर्शन जो दाखवलेला आहे दॅट इज द रिक्वायर्ड एरिया. सो द फॉर्म्युला फॉर दॅट इज इट इज सेम, एक्स फ्रॉम ए टू बी. हा खरं तर फॉर्म्युला काय, ए टू बी आपल्याला घ्यायचा आहे. त्यातला ए काय असणार आहे, इथं एक्स उभाच आहे, हा एक्स किती आहे, हा 0 आहे. इथं एक्स किती आहे, 3 आहे. म्हणून 0 पासून 3, एक्स कुठून कुठपर्यंत, 0 पासून 3 पर्यंत. पण वाय जो आहे तो म्हणजे काय, हा फक्त वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे, त्यामुळे वाय डीएक्स असं लिहिलेलं आहे. वाय ची किंमत काय टाकणार आता, एक्स स्क्वेअर टाकणार, आणि हा 0 टू 3. एक्स स्क्वेअरचा जो काय इंटिग्रेशन आहे तो काय असतो, एक्स क्यूब अपॉन 3, आणि लिमिट्स फ्रॉम 0 टू 3 असे टाकलेले आहेत लिमिट्स. ठीक आहे, त्यानंतर मग आपण अप्पर लिमिट टाकू वर. अप्पर लिमिट टाकल्यानंतर किती येणार आहे, 3 चा क्यूब म्हणजे किती मिळतं आपल्याला, 27 अपॉन 3 मायनस इथं 0 जर टाकला, 0 म्हणजे 0 आला, 3 1 जा 3, 3 9 जा 27. तर 9 मायनस 0 दॅट इज गोइंग टू बी 9 स्क्वेअर युनिट्स असं म्हणायचं. बिकॉज इट इज अन एरिया वी राईट द युनिट ॲज स्क्वेअर युनिट्स फॉर इट. ठीक आहे, मग हे या पद्धतीचं सम झालं आपल्याला. तसाच आता हा एक्स ऍक्सिसनी बाउंड झालेला एरिया, हा याच्यामध्ये आपण कुठं बाउंड केलेला होता, एक्स ऍक्सिसला बाउंड झालेला एरिया आहे. हेच समजा कर्व आहे, पण मला वाय ऍक्सिसला बाउंड झालेला एरिया जर काढायचा तर हे करावं लागलं असतं. बघा बरं का मी काय म्हणतो तुम्हाला,
हा एरिया जो आपण असा व्हर्टिकल घेतलेला आहे तो एक्स ऍक्सिस बरोबर बाउंड झालेला एरिया आहे. पण मला समजा वाय ऍक्सिस बरोबर बाउंड झालेला एरिया काढायचा असला असता तर या एरियाचा विचार करावा लागला असता मला. ठीक आहे, मग त्याच्यासाठी असलेलं सूत्र बघूया की एरिया अंडर द कर्व बाउंडेड बाय वाय ऍक्सिस असं दिलेलं आहे. इथं वाय ऍक्सिसचा विचार करायचा आहे मला. हा असा ही जी कर्व आहे, आता कर्व देताना कर्वचं इक्वेशन काय दिलेलं आहे बघा. इथं आपण नेहमी काय देत असतो, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असतो का नाही, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. पण इथं देत असताना काय दिलेलं आहे तर x इज इक्वल टू जी ऑफ वाय, x इज इक्वल टू जी ऑफ वाय. म्हणजे मी y ला x च्या स्वरूपात न लिहिता x ला y च्या स्वरूपामध्ये लिहायचं आहे. याचा अर्थ समजून घ्या. मी इथं आणि इथं हे दोन्ही दाखवतो मी तुम्हाला. की समजा एखादी लाईन आहे, लाईनचं इक्वेशन कसं दिलं जातं, y इज इक्वल टू 2x प्लस 3. एखादं इक्वेशन दिलंय मी तुम्हाला, हे y इज इक्वल टू 2x प्लस 3. आता ही ती लाईन आहे, y इज इक्वल टू 2x प्लस 3 ही ती लाईन आहे असं समजा. मला त्या लाईननी तयार केलेला एरिया, याच्या खालचा एरिया करायचा असेल कॅल्क्युलेट, तर मी काय करणार, इंटिग्रेशन ऑफ y घेणार विथ रिस्पेक्ट टू x घेणार आणि याचे लिमिट्स मी x चे देणार, x फ्रॉम दिस टू दिस. हे जे लिमिट्स देणार ते x चे देणार. आता याच्या ऐवजी लेट मी चेंज द कलर अँड शो इट टू यू. याच्या ऐवजी मला समजा या लाईननी इकडं तयार केलेला एरिया काढायचा असेल, मला या लाईननी इकडं तयार केलेला एरिया काढायचा असेल, तर या ठिकाणी होणारा फॉर्म्युला बघा. इथं जसं y घेतलंय तसं इंटिग्रेशनच्या आतमध्ये मी x घेणार आणि इथं y असेल तर इथं x आहे, तसंच इथं x असेल तर आतमध्ये काय घेणार, y घेणार आहे. आणि हे जे लिमिट्स आहेत इथं dy लिहिलंय म्हणजे y चे लिमिट्स असणार आहेत. y इज इक्वल टू समथिंग पासून y इज इक्वल टू समथिंग पर्यंत. तर y इज इक्वल टू समथिंग काय येतं, y हा c आहे इथं आणि y हा d आहे. तर y हा c पासून d पर्यंत मला घ्यावं लागणार. मग x ची किंमत कशी काढणार मला. आता हा तर तुम्हाला काय दिलंय, लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे, y इज इक्वल टू 2x प्लस 3 ह्या लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे. मला या गोष्टीला, या इक्वेशनला कॅन आय राईट दिस होल टर्म इन टर्म्स ऑफ x इज इक्वल टू समथिंग इन y. आता y इज इक्वल टू 2x प्लस 3 जर असेल, हा 3 जो आहे इकडचा इकडं पाठवूया, म्हणजे काय मिळेल मला, y मायनस 3 इज इक्वल टू 2x. Therefore x इज इक्वल टू हा 2 खाली जाणार म्हणजे काय येणार इथं, y मायनस 3 अपॉन 2 येणार आणि मग जो मिळालेला x आहे तो मला इथं वापरायचा आहे. समजून घ्या हे काय सांगतो ते समजून घ्या. मला ज्यावेळेस एरिया अंडर द कर्व बाउंडेड बाय y ऍक्सिस असेल त्यावेळेस काय काय करावं लागतं ते आणखीन एकदा सांगतो, नीट लक्ष द्या. नेहमी आपण काय करतो तर y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स दिला असतो, त्यामुळं तो जर y ॲज इट इज वापरला तर मला एरिया अंडर द कर्व एक्स ऍक्सिसनं बाउंड झालेला तो मिळेल, एक्स ऍक्सिस बरोबर बंदिस्त झालेला तो मिळेल. पण मला समजा y ऍक्सिस बरोबर बंदिस्त झालेला एरिया काढायचा असेल किंवा बाउंडेड बाय y ऍक्सिस काढायचा असेल तर या दिलेल्या फंक्शनला पहिल्यांदा x मध्ये मांडावं लागणार आणि मग हा फॉर्म्युला वापरावा लागणार x dy चा. ठीक आहे, सो सी दिस, हा एरिया आपल्याला इकडचा एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर एरिया बाउंडेड बाय कर्व, दिस इज द कर्व, दिस इज द y ऍक्सिस, दीज आर द लिमिट्स. आणि हा येणार आपल्याला एरिया इज इक्वल टू x dy and the limits are from y is equal to c to y is equal to d. y is equal to c पासून y is equal to d पर्यंतचे लिमिट्स आहेत x dy is equal to हा एवढा मिळालेला आहे आपल्याला. ठीक आहे, मग आता याचा वापर करून एखादा सम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. हे जो हा जो फॉर्म्युला आहे तो वापरून सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये दिलेला आहे. फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द कर्व्स. आता कर्व, दोन कर्व दिलेले आहेत वेगळे वेगळे. आता बघा कर्व पाहिजे खरं तर,
कर्व नको. तर ही दिलेली कर्व आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय म्हटल्यानंतर हा मगासारखाच आला. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय म्हणजे मगासारखाच आहे. त्याच्यामध्ये मात्र लिमिट्स काय दिलेत, वायचे 1 आणि 4 असे दिलेले आहेत. म्हणजे हे आपला एक्स आणि वाय ॲक्सिस झाला. त्यानंतर मी नाही का लेट मी चेंज द कलर. y इज इक्वल टू 1 पासून y इज इक्वल टू 4 पर्यंत, 1 पासून 4 पर्यंत, पण y ॲक्सिस बरोबर बाउंड झालेला एरिया, म्हणजे हा एरिया आपल्याला कन्सिडर करावा लागेल. लाईंग इन द काय म्हणलेलं आहे, फर्स्ट क्वाड्रंट. खरं तर y ॲक्सिसने बाउंड म्हणजे दोन्ही पण आला, हा दोन्ही पण येऊ शकतो, पण त्यातला हा एरिया घेणार नाहीत आपण. फक्त एवढाच एरिया कन्सिडर करायचा, इकडचा फर्स्ट क्वाड्रंट मधला एरिया करायचा, हा एरिया कन्सिडर करायचा नाही. तर एक चांगली डायग्राम दाखवतो मी तुम्हाला. दिस इज व्हॉट वी आर गोइंग टू कन्सिडर. ही ती कर्व झाली एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 16y, y इज इक्वल टू 1 हा झाला y इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 4 हा झाला y इज इक्वल टू 4, आणि y ॲक्सिस म्हणजे y ॲक्सिसचं इक्वेशन काय असतं, x इज इक्वल टू 0 खरं तर आता एक्स स्क्वेअर जर 16y आहे, आता मला पहिल्यांदा फॉर्म्युला कुठला वापरायचा तो बघा. हा आपला फॉर्म्युला आहे. रिक्वायर्ड एरिया कुड बी रिटन एज a इज इक्वल टू, दीज आर द लिमिट्स. हा जो आहे एक्स डी वाय म्हणून येणार, एक्स डी वाय, आणि हे जे लिमिट्स आहेत ते वायचे आहेत. y फ्रॉम 1 टू y इज इक्वल टू 4, 1 पासून 4 पर्यंत, y इज इक्वल टू 1 टू y इज इक्वल टू 4. ठीक आहे. मग आता येस, आता इथं फॉर्म्युल्यामध्ये तर काय आपल्याला एक्स दिलेलं आहे, फॉर्म्युला काय मध्ये काय दिलेलं आहे, एक्स दिलेलं आहे. पण माझ्याकडे कोण आहे, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 16y आहे. त्यामुळं एक्सचं काय येणार आहे बघा. इथं जर एक्स स्क्वेअर 16y असेल तर दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेऊ, म्हणजे एक्स काय मिळेल आपल्याला, एक्स इज इक्वल टू 16y चं काय करावं लागणार आहे, मला स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आहे. 16y चं स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आहे. तोच प्रकार इथं करायचा आहे. एक्सची किंमत काय लिहिली आहे मी, स्क्वेअर रूट ऑफ 16y, अँड द लिमिट्स आर फ्रॉम 1 टू 4. आता फक्त आता डायग्रामकडे बघत बसायची गरज नाही. एकदा आपल्याला हे कळालं की बाबा कोणाचं आणि काय करायचंय, कशा पद्धतीनं करायचंय, ते म्हणल्यानंतर डायग्रामकडे आता बघत बसायची गरज नाही. आता समोर जे दिलेलं इंटिग्रेशन आहे हे सॉल्व्ह करायचं आहे. तर हे इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करणार बघा. आता y dy आहे, जसं x dx करतो तसंच y dy चं आपण करणार आहे. इथं विशेष असं काही नाही. तर हा पहिल्यांदा 16चा स्क्वेअर रूट काय झाला, 4 झाला, तो पहिल्यांदा बाहेर काढला, आणि रूट ऑफ y आहे. रूट ऑफ y म्हणजे आतमध्ये इंटिग्रेशनच्या आतमध्ये y च्या डोक्यावर किती आला, हाफ आला. स्क्वेअर रूट म्हणजेच काय, y च्या डोक्यावर हाफ झाला. मग तो +1 आणि +1 करून आपण y रेज टू हाफ प्लस 1, हा +1 किती आला, 3/2 डिवायडेड बाय 3/2, म्हणजे काय 3 खाली आणि 2 वर जाणार, 2/3 y टू द पॉवर 3/2 एवढं आलेलं आहे. अँड द लिमिट्स आर फ्रॉम 1 टू 4 आलेले आहेत. मग एकदा 4 ही व्हॅल्यू याच्यात टाकायची, एकदा 1 ही व्हॅल्यू याच्यात टाकायची आहे आपल्याला. आता इथं थोडंसं कॅल्क्युलेशन इन्व्हॉल्ड आहे बरं का. हे कॅल्क्युलेशन डायरेक्टली करून दाखवलेलं आहे. इथं बघा बघू, मी तुम्हाला दाखवतो. हा पहिल्यांदा 2, 4 आणि 3चं नाही का सूक्ष्म फ्लुएंटचा 4 दोन्ही 8 भागिले 3 म्हणजे 8/3 आहे. हा 8/3 आलेला आहे. हा आतमध्ये काय मिळणार आहे मला ते लिहून घेऊया. हा 1 नाही, 1 ची कुठलीही पॉवर गेली तरी काय येणार आहे, 1 राहणार आहे. 1/3/2 जरी घेतला तरी तो किती राहणार आहे, 1 राहणार आहे. त्यामुळे याचा विषय नाही. आता इथं y आहे 3/2 आणि 4 आहे. 4 आहे, 4 ला मी 2 चा स्क्वेअर म्हणून लिहितो. बघा बरं का काय केलेलं आहे. 4 आय हॅव रिटन इट ॲज 2 स्क्वेअर, आणि हा आपल्याला इथं सबस्टिट्यूट करायचा आहे. आणि 2 स्क्वेअरच्या डोक्यावर किती 3/2 आहे, त्याच्या डोक्यावर किती आहे 3/2 आहे. तर हा 2 आणि हा 2 काय झाला, कॅन्सल झाला. 2 क्यूब किती झाले, हे 8 झाले, आणि 1 क्यूब म्हणजे किती झाला, 1 झाला. आता 8 - 1 7, 7 8 जा 56/3 स्क्वेअर युनिट्स. मला वाटतं हे क्लिअर झालेलं असावं प्रत्येकाच्या डोक्यामध्ये की कशा पद्धतीने इथं लिमिट ठेवल्यानंतर 8 आलेला आहे.
4 आहे, पण 4 ॲज इट इज न ठेवता मी त्याचा 2² म्हणून ठेवलेला आहे. म्हणजे हे 2 2 कॅन्सल होतात याच्यातले. आणि मग 2 क्यूब म्हणजे काय आलेलं आहे? 8 आलेलं आहे. 8 - 1 7 8 जा 56 स्क्वेअर युनिट्स. आता बघा इथं एरिया बिलो एक्स ॲक्सिस. आता जसं एक्स ॲक्सिसनीच बाउंडेड आहे, बाउंडेड बाय एक्स ॲक्सिसच आहे. म्हणजे आता एक दाखवतो तुम्हाला, मला काय म्हणायचं इथं एरिया बिलो. आता ही कर्व आहे आणि ही एक्स ॲक्सिस इथं आहे. याच्या खालचा एरिया काढत असताना नाही का आपल्याला आपण इंटिग्रेशनचा फॉर्म्युला वापरतो. पण समजा असा असेल, बघा बरं का, हे एक्स ॲक्सिसच आहे आणि हे असं असेल. हा एरिया ज्यावेळेस मी काढतो, हा एरिया मी ज्यावेळेस काढतो त्यावेळेस काय होणार आहे ते बघा. अशा केसमध्ये काय होतं, तर एक्स ॲक्सिसच्या वरचा जो एरिया असतो खरं तर तो काय येत असतो माहिती का, तर तो पॉझिटिव्ह येतो. आणि एक्स ॲक्सिसच्या खालचा जो एरिया असतो तो काय येणार आहे, निगेटिव्ह एरिया म्हणून कन्सिडर करतो तो. तर एरिया कधीच निगेटिव्ह नसतो आपल्याला माहित आहे, पण इंटिग्रेशन ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करतो तो आपल्याला ऑटोमॅटिकली निगेटिव्ह येतो. इंटिग्रेशनचे लिमिट ज्यावेळेस आपण घेतो तो किती येतो, ऑटोमॅटिकली निगेटिव्ह येतो त्याचा लिमिट आपल्याला. ठीक आहे. आता याचा विचार करून बघूया, एखादा सम सॉल्व्ह करून दाखवू की फाइंड द एरिया बाउंडेड बाय द कर्व y इज इक्वल टू -x². आता x² इज इक्वल टू y म्हणजे असा जर असेल पॅराबोला, तर मायनस हे चिन्ह दिल्यानंतर पॅराबोला कसा होणार, हा असा होणार. एक्स ॲक्सिस अँड द लाईन्स x इज इक्वल टू 1 अँड x इज इक्वल टू 4. आता एक चांगली डायग्राम बघा त्याची. हा असा पॅराबोला आहे त्याचा आणि कुठून कुठपर्यंत, तर 1 पासून 4 पर्यंत हे झाला हा आपल्याला रिक्वायर्ड एरिया बरं का. हा भाग नाही याच्यामध्ये, हा जो तुकडा आहे इथला तुकडा याच्यामध्ये कन्सिडर केलेला नाही. हा 1 पासून 1च्या पुढे 1 पासून 4 पर्यंत घेतलेला हा एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आता हा जो आहे y काय दिलेला आहे, -x² दिलेला आहे. हे झालं फंक्शन. आता काही करत नाही वेगळं, मी ॲज इट इज आपला फॉर्म्युला वापरतो. काय मिळतं बघूया आपण. ए चा फॉर्म्युला काय दिला जातो, लिमिट्स फ्रॉम ए टू बी. ए टू बी म्हणजे काय, 1 to 4 आहे माझा, 1 पासून 4 पर्यंत. इथं 1 पासून 4 पर्यंत घेतलेलं आहे आणि y dx असं दिलेलं आहे. कारण की y का बरं घेतलेलं आहे मी, कारण की एरिया वेन इट इज बाउंडेड बाय एक्स ॲक्सिस आय टेक y, बट वेन एरिया इज बाउंडेड बाय y ॲक्सिस आय टेक x हियर. बरोबर आहे. त्यामुळे इथं एक्स ॲक्सिस म्हणलं की y घ्यायचं इथं. आता y ची किंमत काय आहे, y इज इक्वल टू -x². ही किंमत इथं टाकली, -x² आहे आणि त्याचे लिमिट्स काय 1 to 4 असे दिलेले आहेत. -x² आपण इंटिग्रेशन घेतलं, मायनसला मायनस, x² इंटिग्रेशन काय येणार, x³/3 आणि 1 to 4. पहिल्यांदा 4 ही किंमत ठेवायची, नंतर 1 ही किंमत ठेवायची. 4 ठेवली समजा, 4 चा क्यूब 64 झाला, 1 चा क्यूब हा -1 झाला, हा किती झाला, -1 झाला. पण अप्पर लिमिट ठेवल्यानंतर आणि लोअर लिमिट ठेवल्यानंतर दोघांचं काय करतो आपण, सबट्रॅक्शन करतो. म्हणून हा मायनस आणि हा मायनस दोघं मिळून मला काय मिळतो, इथं प्लस मिळतोय. ठीक आहे. म्हणून हा प्लस इथं आलेला आहे, +1/3 आपल्याला मिळालेलं आहे. -64/3 +1/3. 64 आणि 1 या दोघांची जर वजाबाकी केली तर काय मिळणार आपल्याला, 63 मिळतात. हे -63 मिळतात अपॉन 3. 3 1 जा 3, 3 2 जा 6 आणि 3 1 जा 3, म्हणून तो 21 मिळतोय, -21. बघा, म्हणजे एरिया बिलो द एक्स ॲक्सिस असेल, बिलो द एक्स ॲक्सिस असेल खरं तर हा मिळतो कसा, खरं तर ॲक्च्युली वी गेट द निगेटिव्ह एरिया वेन इट इज बिलो एक्स ॲक्सिस. जर एखादा एरिया एक्स ॲक्सिसच्या खाली असेल तर आपल्याला काय मिळतो, निगेटिव्ह. पण अशा केसमध्ये आपण काय करायचं, त्याला पॉझिटिव्ह करून लिहायचं. बट वी कन्सिडर द एरिया टू बी पॉझिटिव्ह. सो एरिया लिहित असताना काय करायचं, याचा जो आहे त्याचा मॉड्युलस घ्यायचा, मॉड्युलस ऑफ 21, दॅट इज 21 इटसेल्फ स्क्वेअर युनिट्स. ठीक आहे. अशाच रीतीने
एरिया बिलो अँड अबोव एक्स ॲक्सिस आपल्याला बघायचं आहे. बिलो अँड अबोव एक्स ॲक्सिस. आता दोन्ही असलेलं अबोव आणि बिलो, अबोव असेल तर काय असतो पॉझिटिव्ह, बिलो असलं तर निगेटिव्ह असतो एरिया. त्यामुळे दोन्ही जर असतील असा कुठला सम, असा एखादा सम आहे की ज्याच्यामध्ये वरचा आणि खालचा दोन्ही एरिया असतील तर ते कॅल्क्युलेट करत असताना थोडीशी काळजी घ्यावी लागते. कारण की निगेटिव्ह आला तर एरिया आपल्याला वजा होऊन जाईल, तो आपल्याला ऍड करायचा असतो. त्यामुळे त्या निगेटिव्ह जरी आला एरिया तर त्याला पॉझिटिव्ह करून लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर बघा इथं हा असा जर आला तर हा झाला A2 झाला, हा A1. इथं बघा हा A2 जो आहे तो पॉझिटिव्ह, हा A2 जो आहे तो एरिया अबोव द एक्स ॲक्सिस आला. कुठून कुठपर्यंत, P पासून B पर्यंत. आणि इथं फंक्शन कसं आहे पॉझिटिव्ह आहे, ग्रेटर दॅन 0 असतं फंक्शन. इथलं फंक्शन कसं आहे निगेटिव्ह आहे. आणि हा एरिया A1 चा एरिया कशा पद्धतीने दिला आहे, हा मॉड्युलस मध्ये दिलेला आहे. कारण की हा बिलो एक्स ॲक्सिस आहे ना, म्हणून मॉड्युलसच्या आतमध्ये मी दिलेला आहे एरिया हा. ठीक आहे. मग अशा केसमध्ये A1 प्लस A2 हे मिळून काय मिळतं बघा, दोघे मिळून. किंवा एक लक्षात ठेवा, आता कन्फ्युजन करून घेण्यापेक्षा एरिया तुम्ही ज्या ज्या वेळेस काढताना शक्यतो एक एक मॉड्युलस देत चला. कारण की निगेटिव्ह आलं तरी आपण त्याला काय करणार आहे पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर करणार आहे हा मॉड्युलस त्याचं. त्यामुळे इथं दोघांची बेरीज करूया. पहिल्यांदा A1 जो आहे हा एरिया झाला, त्याचं मॉड्युलस घेतलं, प्लस दुसरा घेतला त्याचं मॉड्युलस घेतलं. खरं तर गरज कोणाला आहे, फक्त याला गरज आहे. पण एकाचं लक्षात ठेवायचं आणि दुसऱ्याचं सोडायचं, त्याच्यापेक्षा दोघांना मॉड्युलस दिलं तरी परवडतं आपल्याला. कारण की पॉझिटिव्ह असला आणि मॉड्युलस घेतला तरी पॉझिटिव्ह होणारं उत्तर, आणि निगेटिव्ह असला आणि मॉड्युलस घेतला तरी आपल्याला पॉझिटिव्ह उत्तर येतं आपल्याला. ठीक आहे. तर त्यामुळे आता याचा विचार करून एक सम सोडूया. बघा, फाइंड द एरिया बाउंडेड बाय द लाईन. नाव दिस इज द लाईन, y is equal to x. This is the line. Now it is bounded by the lines x is equal to -1. x is equal to -1 हा भाग कुठं आलेला आहे, इकडं आलेला आहे. ही x is equal to 1 ची लाईन, -1 ची लाईन, आणि x is equal to 4 ची ही लाईन आहे. ही अशी अखंड लाईन असते खरी तर. आणि दोघांनी पण बाउंडेड बाय काय केलेलं आहे एक्स ॲक्सिस. या एक्स ॲक्सिसने बाउंड झालेला एरिया हा पण येणार आहे आणि हा पण येणार आहे. मग आता बघा दोघांचा विचार करूया. पहिल्यांदा एक गोष्ट करूया आपण, हे नाही का मॅन्युअली सोडायचा प्रयत्न करूया. आता हे तर किती जण येतो, 1 2 3 4, हे दोन त्रिकोण असल्यासारखे झाले. दोन ट्रायंगलचे एरिया आपण ऍड करून बघू. पहिल्यांदा मॅन्युअली करून बघू आपण, नंतर इंटिग्रेशनचा वापर करू. आता हे x इज इक्वल टू 4 ही लाईन आहे x इज इक्वल टू 4 ची, आणि ही लाईन काय y इज इक्वल टू x. तर हे एवढं अंतर किती असणार आहे x, हे अंतर देखील काय असणार आहे 4. कारण की x इज इक्वल टू 4 इथं टाकला तर आपल्याला y इज इक्वल टू काय मिळणार आहे 4च मिळणार आहे. म्हणून y सुद्धा किती आहे 4च आहे, x किती आहे 4 आहे. तर हा त्रिकोण जर कन्सिडर केला, एवढा त्रिकोण, दिस ट्रायंगल, व्हॉट इज द एरिया ऑफ दिस ट्रायंगल, हाफ बेस इंटू हाईट. बेदुनी 4 झाले, म्हणजे 2 1 जा 2, 2 2 जा 4, 4 2 जा 8, म्हणजे या ट्रायंगलचा एरिया काय मिळणार मला 8 मिळणार आहे. ठीक आहे. या ट्रायंगलचा किती आला एरिया 8 आलेला आहे. या ट्रायंगलचा एरिया किती आलेला आहे 8 आलेला आहे. बरं, या खालच्या ट्रायंगलचा एरिया बघूया. इथं हा -1 आहे. -1 जरी आलं तरी आपण लेंथ घेत असताना 1 घेणार. इकडं ही सुद्धा लेंथ काय असणार आहे 1 असणार आहे. हा 1 आणि हा 1, आणि हाफ बेस इंटू हाईट 1 इंटू 1, म्हणजे एकूणच किती मिळणार आहे हाफ मिळणार आहे मला. ठीक आहे. म्हणजे हाफ आला, इथं हाफ आला, आणि इथं वरचा 8 आलेला आहे. हा इंटिग्रेशन काढताना सुद्धा 8 पॉझिटिव्ह येणार आहे. मात्र इथलं इंटिग्रेशन घेत असताना हे जे काय हाफ आपल्याला मिळत आहे ते तनी देताना मात्र काय देणार -1/2 म्हणून देणार आहे इंटिग्रेशन आपल्याला. त्याचं मॉड्युलस काढून आपल्याला त्याचं रूपांतर कशामध्ये करावं लागणार आहे हाफ मध्ये करावं लागणार आहे. आणि मग या दोघांची बेरीज करावं लागणार आहे. 8 प्लस हाफ किती येत असतात 8 2 16 आणि 1 17, म्हणजे 17/2 विल बी द फायनल आन्सर. 17/2 विल बी द फायनल आन्सर. आता हे कसं केलं आपल्याला आपल्या प्रिव्हियस नॉलेज वरून केलं. 5वी ला 6वी ला आपण बघितलेलं आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असतंय, त्या पद्धतीने केलेलं आहे आपण. तेच आपण इंटिग्रेशनचा वापर करून बघूया. आता
तर A1 या एरियाला काय करतो मी, A1 हे नाव दिलेलं आहे आणि या एरियाला काय नाव दिलेलं आहे, A2 हे नाव देतो. पहिल्यांदा A1 कॅल्क्युलेट करू, नंतर A2 कॅल्क्युलेट करू. A1 कुठपर्यंत त्याचे लिमिट्स, -1 पासून 0 पर्यंत त्याचे लिमिट्स आहेत आणि A2 चे लिमिट्स काय, 0 पासून 4 पर्यंत त्याचे लिमिट्स आहेत. 2 तुकडे करूया त्याचे आणि मग हे या प्रत्येकाचं एक एक, हा एक एरिया पहिल्यांदा कॅल्क्युलेट करू, नंतर हा एरिया कॅल्क्युलेट करू इकडचा. ठीक आहे. मग A1 बघा, -1 to 0 एवढंच घेतलेलं लिमिट्स इथून इथपर्यंत. मग y ची किंमत काय, y इज इक्वल टू एक्स इटसेल्फ. एक्स इथं ठेवणार मी, एक्सचं इंटिग्रेशन काढल्यावर काय मिळतंय मला, x²/2. 0 आणि -1. पहिल्यांदा अप्पर लिमिट ठेवला 0 मिळाला, लोअर लिमिट ठेवला -1चा स्क्वेअर काय 1/2, पण निगेटिव्ह मध्ये चिन्ह आपण देतो का नाही, मधलं चिन्ह, दोघांच्या मधलं चिन्ह मायनस करतो आपण, -1/2 झाला, म्हणून त्याचा एरिया किती झाला, -1/2 स्क्वेअर युनिट. बट दिस इज नॉट एक्सेप्टेबल. This is not acceptable. For that what we have to do is we have to make it positive by taking the modulus sign. So I am making it positive. The half square unit आला त्याचा. तसा मग A2 कॅल्क्युलेट करू आपण. A2 हा कसा मिळणार आहे, 0 to 4. आता उरलेला एरिया 0 पासून 4 पर्यंत. y म्हणजेच काय होता, x आहे म्हणून x लिहिला, x²/2. वरचं लिमिट 4 टाकायचं, खालचं लिमिट 0. 0 टाकून काय उपयोग नाही, त्यामुळे फक्त 4 टाकू. 4 चा स्क्वेअर काय आलेला आहे, 16/2, दॅट इज 8. मगासारखा चला का, मग हा 1/2 आणि हा 8, म्हणून हे फायनल आन्सर काय आलं, 17/2. बघा त्यांनी जे म्हणलेलं इंटिग्रेशन म्हणजेच एरिया अंडर द कर्व, याची पण आपल्याला खात्री मिळाली. आपण नुसतंच 5वीचं नॉलेज वापरून केला तेच आलेलं उत्तर. आता हे जे करून वापरलंय तेच उत्तर येत आहे. इंटिग्रेशनचा मग उपयोग काय सर, तुम्ही ते 5वीच्या नॉलेजवर करत असाल तर, अरे फंक्शन काय दरवेळेस तुम्हाला ट्रायंगल येणार आहे का, दरवेळेस ट्रायंगल विचारतील का, नाही विचारणार. आता एखाद्या वेळेस पॅराबोला विचारला, पॅराबोलाचा एरिया आपण कॅल्क्युलेट करू अवघड आहे, त्यामुळे हे इंटिग्रेशन वापरूनच केलेलं कधीही चांगलं. आता मी ज्यावेळेस म्हणतो y इज इक्वल टू f(x) आणि हा दुसरा एक फंक्शन आहे, म्हणजे हा जो आडवा दिलेला आहे की नाही, हा जो फंक्शन आहे तो कुठला आहे, y इज इक्वल टू f(x) म्हणून दिलेला आहे. हे इथून इथपर्यंत जो आहे तो y इज इक्वल टू f(x). आणि दुसरं फंक्शन एक आहे इथं, दुसरं एक फंक्शन आहे ते म्हणजे असं फंक्शन आहे y इज इक्वल टू g(x). हे दोन फंक्शन्स आहेत वेगळे वेगळे. तर f(x)च्या खालचा एरिया म्हणजे काय येणार आपल्याला, हे सगळं मिळेल आपल्याला. f(x)च्या खालचा एरिया म्हणजे काय, होल थिंग मिळेल. आणि g(x)च्या खालचा म्हणजे या एवढ्याच्या खालचा मिळेल, g(x)च्या खालचा, हा g(x)च्या खालचा एवढा एरिया मिळेल. तर अशा केसमध्ये दोन्ही एरियाचं सबट्रॅक्शन केल्यानंतर मला काय मिळणार आहे, एरिया बिटवीन द कर्व्स, दोन कर्वच्या मधला एरिया मिळेल. सर एका मिनिटात जॉईन होतात मॅडम. चालेल सर, चालेल. बाय द टाइम आय विल कंटिन्यू. मग आता हा जो वरचा आहे y इज इक्वल टू f(x) आहे, त्याच्यासाठी असलेला एरिया हा येणार. बघून घ्या, आणखीन एकदा दाखवतो. हा वरचा फंक्शन आहे, त्याच्यासाठी आलेला एरिया काय आलेला आहे, एरिया हा याच्याने कॅल्क्युलेट करतो आपण. दिस इज द वे हाऊ वी कॅल्क्युलेट द एरिया अंडर f(x). f(x)च्या खालचा हा सगळा एरिया झाला, हे येलो पोर्शन जो दिसतो हा सगळा एरिया झाला. मग हा तो एरिया झाला a to b f(x) dx. तसंच हा g(x) जर घेतला आपण, खालचं फंक्शन घेतलं g(x) हे फंक्शन घेतलं, त्याच्या खालचा एरिया म्हणजे हा जो ब्लू पोर्शन दिसतो तो पोर्शन म्हणजे तो एरिया झाला. मग आधीचा जो होता येलो, त्या येलो पार्ट मधून हा ब्लू पार्ट काय करावा लागेल, वजा करावा लागेल. म्हणजे मला काय मिळणार आहे, हा जो आहे, हा जो भाग आहे ना तेवढा मिळणार आहे आपल्याला. हा एवढा मिळणार आहे आपल्याला इथं. ठीक आहे. याच्यामध्ये कसं करणार आपण, मग हा जो आहे वरचा एरिया आणि हा खालचा एरिया, या दोघांची काय करायची, वजाबाकी करायची. जस्ट सबट्रॅक्ट दीज टू थिंग्स. f(x) मायनस काय करणार इथं, g(x) करणार. f(x) मायनस g(x), इंटिग्रेशन फ्रॉम a to b f(x),
आणि इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी जी ऑफ एक्स, या दोघांची काय करायची वजाबाकी, दोन्ही एरियाची वजाबाकी केल्यानंतर मग दोन्ही कर्वच्या मधला एरिया आपल्याला मिळणार आहे. वी गेट एरिया बिटवीन द टू कर्व्स, हा मिळणार आहे आपल्याला. आणखीन मग याच्यासाठी हे जे लिमिट्स आहेत आपल्याला, इथले जे लिमिट्स आहेत की मला हे आता काय करतात देताना ते हे देत नाहीत की एक्स इज इक्वल टू ए आणि एक्स इज इक्वल टू बी, या दोन लाईन्स देत नाहीत त्यांनी फक्त एवढंच देणार, वरची एक फंक्शन दिला, हा एक फंक्शन दिला आणि हा एक फंक्शन दिला, हे दोन्ही फंक्शन देणार फक्त. हे फंक्शन्स किंवा हे दोन कर्व्स एकमेकांना जिथं छेदतात, हे दोन्ही कर्व्स एकमेकांना जिथे छेदतात, हा झाला तो पॉइंट आणि हा झाला तो पॉइंट, या दोघांना आपण काय म्हणणार पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आणि हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कसे फाइंड करायचे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड करताना y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स पण आहे आणि y इज इक्वल टू जी ऑफ एक्स पण आहे. म्हणून आपण सिम्पली काय करायचं, y इज इक्वल टू काय आहे एफ ऑफ एक्स आहे आणि दुसरा भाग काय सांगतो आपल्याला y इज इक्वल टू जी ऑफ एक्स पण आहे. आणि हा भाग सेम असल्यामुळं या दोघांना इक्वेट करायचं सरळ सरळ. म्हणजे इथं काय लिहिणार मी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स लिहिणार, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स. या प्रकारावरून किंवा हे असं केल्यानंतर आपल्याला या दोघांचे काय मिळतात पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळतात, याचा आणि याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. कारण की हे पॉइंट्स कोण आहेत, असे पॉइंट्स आहेत की ते या कर्ववर देखील आहेत आणि या दुसऱ्या कर्ववर देखील आहेत. म्हणूनच या कर्वला आणि या कर्वला इक्वल करणारे जो आहेत ते असे पॉइंट्स असणार आहेत. त्या ठिकाणी हे दोन्ही फंक्शन्स कसे असणार आहेत सेम असणार आहे. हा पॉइंटवर हा फंक्शन आणि हा फंक्शन कसा असणार आहे सेम असणार आहे. म्हणून ते पॉइंट काढायचे असतील तर या दोन्ही फंक्शनला काय करावं लागेल आपल्याला इक्वेट करावे लागणार आहे. त्यामुळे इथं लिहिलेलं आहे we get the point of intersection by solving y is equal to f of x and y is equal to g of x simultaneously.